नमस्कार मंडळी, आपण पाहतात प्रभात डिजिटल। सध्या सातारा जिल्ह्यातील मान मतदारसंघातील वडूज पोलीस ठाण्यात गंगाजल चित्रपटाचा तिसरा भाग शूटिंग केला जातोय की काय असा प्रश्न पडल्या वाचून राहत नाही। हो, तसंच काही घडतंय, कारण गंगाजल चित्रपटामध्ये तिथं असलेला डीसीपी बबलू बीपी सिंग आणि तिथला आमदार बबलू पांडे सर्कल इन्स्पेक्टर या तिघांनी मिळून सामंता प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी व्यवस्थेला बटीक केलं होतं। हो, व्यवस्थेला बटीक कशा पद्धतीने केलं जातं याचं चित्रण घडवणारा हा चित्रपट आज सांगण्याचं कारण मान मतदारसंघातील आमदार जयकुमार गोरे यांच्यावर एक सध्या याचिका प्रलंबित आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस कागदपत्राची रंगरंगोटी करतायत, म्हणजेच तपास। हा तपास करत असताना पोलिसांच्या भूमिका संशयास्पद आहेत। या वडूज पोलिसांना नेमकं झालंय तरी काय? हे वडूज पोलीस गंगाजल चित्रपटातला सर्कल इन्स्पेक्टर साकारू इच्छित नाहीयेत ना? नक्की घडतंय काय आणि बिघडतंय काय, चला तर पाहूया। मायणी येथील मेडिकल कॉलेजमधील कोरोना सेंटरवर झालेल्या भ्रष्टाचाराबाबत 12 जूनला वडूज पोलीस ठाण्यात दीपक देशमुख यांच्याकडून तक्रार दाखल करण्यात आली। तक्रारदार दीपक देशमुख यांना पुराव्यासाठी उपलब्ध कागदपत्रे सादर करण्याबाबत वडूज पोलिसांकडून नोटीस आल्यानंतर 22 जूनला दीपक देशमुख यांच्याकडून पोलिसांकडे कागदपत्रे सादर करण्यात आली। त्यानंतर वडूज पोलिसांनी काहीच तपास अथवा चौकशी न केल्याने दीपक देशमुख यांनी 28 जूनला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्या याचिकेची पहिली सुनावणी 5 जुलैला झाली। त्यावेळी पोलीस अधीक्षक सातारा यांना समक्ष हजर राहण्याबाबत उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांकडून सांगितले। दुसरी सुनावणी 22 जुलैला झाली। यावेळी सरकारी वकिलांनी केवळ वेळ मारून नेण्यासाठी तक्रार दाखल करण्यास विलंब झाल्याचे कारण पुढे केले। तरी न्यायाधीश भ्रष्टाचार झाल्याच्या मुद्द्यावर ठाम असल्याचे पाहून तक्रारदार यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे कारण पुढे करत मुदत मागितली। दरम्यान सरकारी वकिलांनी डॉक्टर शशिकांत कुंभार हे जबाबाला आले नसल्याचे न्यायालयाला सांगून टाकले। अर्थात सरकारी वकिलांना माहिती पोलीस देत असतात। वास्तविक पाहता डॉक्टर शशिकांत कुंभार यांना पोलिसांनी 9 जुलैला सूचनापत्र देऊन जबाबासाठी हजर राहण्यास सांगितले होते। त्याप्रमाणे 10 जुलैला हजर राहून डॉक्टर कुंभार यांनी पोलिसांना जबाब दिला असून तो जबाब पोलिसांनी नोंदवला आहे। याबाबत स्वतः डॉक्टर कुंभार यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांच्यावर कारवाई करण्याबाबत विनंती केल्याने वडूज पोलिसांचे बिंग फुटले आहे। उच्च न्यायालयात पोलीस बिनधास्त खोटे बोलत असतील तर सामान्य माणसांचे काय हाल होत असतील हे वेगळे सांगायला नको। सुनावणी दरम्यान पोलिसांना न्यायालयाने झापल्यानंतर जागे झालेल्या पोलिसांनी एक नाही तर तक्रारदार देशमुख यांनी माहिती दिलेल्या 35 लोकांना नोटिसा काढून त्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू केले आहे। मग 9 जुलैला डॉक्टर सागर खाडे, डॉक्टर टोंडपे, डॉक्टर सचिन चव्हाण, डॉक्टर शशिकांत कुंभार यांना नोटीस काढल्या, तेव्हा या 35 लोकांना का नाही काढल्या? त्यातही आलेल्या 35 लोकांपैकी काही लोकांकडून जबाब घेताना पोलिसांकडून आमची मेडिकल कॉलेजबद्दल तक्रार नसल्याचे एक वाक्य टाकून नेमके कोणाला वाचवले जात आहे? आमदार गोरे पोलिसांना ऑपरेट करतात की पोलीस स्वखुशीने त्यांच्यासाठी काम करतात? वडूज पोलिसांवर राजकीय दबाव असण्याची कुठली शक्यता नाकारता येत नसली तरी त्यांची कार्यपद्धती पाहिली असता त्यांनाच ये बैल मुझे मार असे करून घेण्यात जास्त रस दिसून येत आहे। पोलिसांवर राजकीय दबाव असेल तर तो दबाव टाकणारे आमदार जयकुमार गोरे तरी तो का टाकत असतील? आमदार गोरे यांनी काही चुकीचे केले नाही तर ते पोलिसांना फ्री हँड का देत नाहीत? हे अनुत्तरित आहे। न्यायालयात सुनावणी दरम्यान पोलिसांचा पाणउतारा झाल्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कार्यालयात वडूज पोलीस धडकले। तिथून पोलिसांनी आणलेली कागदपत्रे तक्रारदार यांनी दिलेल्या कागदपत्रांशी मिळती जुळती असून पोलिसांनी मायणी ग्रामपंचायतीसोबत पत्रव्यवहार करून आतापर्यंत 30 मयत लोकांचे मृत्यू दाखले आणण्याची सूत्रांची माहिती आहे। एकंदरीत वडूज पोलिसांच्या कामाची पद्धत पाहिली की गंगाजल 2 चित्रपटाची आठवण आल्या वाचून राहत नाही। या चित्रपटातील सर्कल इन्स्पेक्टर आणि वडूजचे इन्स्पेक्टर यांच्यात साम्य दिसून येते। त्यामुळे येणाऱ्या काळात कायदेशीर काम करून वडूज पोलीस कर्तव्य पार पाडणार की गंगाजल 2 या चित्रपटाचा साक्षात्कार वडूजला घडवणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे।